पेशंट आल्यानंतर ते सगळ्यात पहिले डॉक्टरला बऱ्यापैकी असं सांगतात की डॉक्टर मला कसं तरी होतंय. तर याचं निदान तुम्ही कसं करता की याला काय होतंय नक्की? डॉक्टरांनी फक्त आजारच बरे करायचे नसतात. घशाचे किंवा तोंडाचे जे काय कॅन्सरचं प्रमाण जे काय वाढलंय, तर भारतामध्ये त्याची परिस्थिती सध्या काय? ज्ञानेश्वरीत एक 9व्या अध्यायातल्या 13व्या श्लोकामध्ये एक ओवी आहे. तरी जयाचे चोखटे मानसी, मी होऊनी असे क्षेत्र संन्यासी, जया निधले ते उपासी वैराग्य का. औषधांनी तर फरक पडतोच, पण त्यांच्या बोलण्यातनं आणि वागण्याच्या पद्धतीवरनं पण पेशंटला काही फरक पडतो का? नमस्कार मंडळी, मी दर्शन घेऊन आलो आहे गप्पा गोष्टीच्या गर्दींमध्ये आणि हिवाळ्याच्या सर्दींमध्ये एक खूप सुंदर अशा विषयावरती चर्चा. तर 18 वर्षाहून अधिक काळ प्रॅक्टिस असणारा आणि अनुभव असणारे डॉक्टर गजानन पाटील सर, जे की वैद्यकीय संशोधक आणि अध्यात्म या विषयावरती खूप जास्त सखोल त्यांचा अभ्यास आहे. MS ENT आणि PhD कान नाक घसा तज्ज्ञ यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. तर पाहूयात त्यांच्यासोबतच्या गप्पा गोष्टी कशा रंगल्या. नमस्कार गजानन पाटील सर, गप्पा गोष्टी या मराठी पॉडकास्ट चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. नमस्कार. तर माझा पहिला तुम्हाला प्रश्न असा आहे की आजच्या काळामध्ये जे काही साऊंड, हेडफोन्स म्हणजे जे काही ध्वनी प्रदूषण होत आहे, तर आमच्या या सगळ्या यंग पिढीला आणि सगळ्याच पिढीला याचा कशा प्रकारे त्रास होतो? ध्वनी प्रदूषणाचा कान नाक घसा या संदर्भात कानाच्या आजारमध्ये खूप मोठा रोल आहे. मी स्वतः कानाचे आजार, स्पेशली उतार वयातलं जे बाधिरी आहे किंवा बहिरेपण आहे याविषयी संशोधन केलेलं आहे. माझं ह्या विषयावरती एक पुस्तकही प्रकाशित आहे आणि शिवाय माझे काही पेटंट्सही आहे. कानाचे आजार आणि ध्वनी प्रदूषण याचा खूप जवळचा संबंध आहे. सांगायचं म्हणलं तर आजकाल जे वाढता हेडफोनचा वापर किंवा मोठे DJ आहेत किंवा मोठे साऊंड आहेत, रस्त्यानं जाणाऱ्या वाहनांचं प्रदूषण, याच्यामुळं बहिरेपणाचं प्रमाण किंवा बाधिर्याचं प्रमाण खूप वाढायला लागलेलं आहे. म्हणजे याची आकडेवारी जर सांगायची म्हणलं तर आत्ता भारतामध्ये साधारणतः 10 लाख, प्रत्येक वर्षाला 10 लाख लोक कर्णबाधिर्याने पीडित होतात. वयाच्या 45 ते 55 वर्षाच्या मध्ये एव्हरी थर्ड म्हणजे प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीमागं कानाच्या बहिरेपणाला सुरुवात झालेली असते. 55 ते 65 वर्षामध्ये प्रत्येक एकाड एक माणसाला कर्णबाधिरी असतं आणि त्याच्या जर पुढे गेलं, 65च्या पुढे गेलं तर प्रत्येक माणूस वयोमानानुसार होणाऱ्या कर्णबाधिर्याने पीडित होतं आहे. एवढं प्रमाण वाढलेलं आहे. जे बहिरेपणा आहे त्याच्यासाठी जर चिकित्सेच्या बाबतीत किंवा ट्रीटमेंटच्या बाबतीत जायचं म्हणलं तर आत्ता उतार वयातील जो बहिरेपणा आहे याच्यासाठी फक्त हिअरिंग एड्स म्हणजे श्रवणयंत्र दिले जातात आणि काही औषधं पण आहे. पण आम्ही आणि आमच्या टीमने आयुर्वेदाच्या माध्यमातून एक नवीन औषधी विकसित केलेलं आहे, ज्याच्यामुळे कर्णबाधिर्य जे आहे ते कर्णबाधिर्य आपण आटोक्यात आणू शकतो. वाढणारी जी वेग आहे तो आपण नियंत्रित करू शकतो. त्यामध्ये तर आता या मोठमोठ्या ज्या कंपन्या असतात की हे हेडफोन्स आहेत, हे स्पीकर्स आहेत, याच्याने नॉईज कॅन्सलेशन असेल किंवा काय मोठ्या मोठ्या कंपन्यांचे ब्रँडेड आहेत, तर मग त्या वस्तू वापरल्याने त्रास होत नाही असं काही आहे का? थोडाफार त्रास नक्कीच कमी होत असावा, पण शेवटी जर तुम्ही त्याचं प्रमाण मर्यादित असणं गरजेचं आहे. जर तुम्ही एखादी गोष्ट प्रमाणापेक्षा जास्त वापरताय, मग ती कोणतीही असो, अगदी जर तुम्ही 1 चमचा साखर जर रोज खायला लागला तर कदाचित 1 महिन्यानंतर तुमच्या अंगावर पुरळ व्हायला सुरुवात होते आणि तुम्ही म्हणता उष्णता उठली. कोणतीही गोष्ट प्रमाणापेक्षा अधिक करणं धोकादायकच आहे. तसंच हेडफोनचा अतिवापर हाही कानासाठी धोकादायक आहे. त्यामुळं काही लोक आमच्याकडे येतात जे हेडफोनचा वापर केला, स्पेशली जे छोटे हेडफोन कानात असतात त्याच्या पुढे एक रबरचं हे असतं की जे कानाला टोचू नये म्हणून. ते बरेच लोक येतात की ते कानातच राहिलं, ते अडकलं, मग रात्री अपरात्री फोन येतो, इमर्जन्सीमध्ये जाऊन काढायला लागतं. असे पण पेशंट येतात. काही मुलं असतात, स्पेशली माझ्याकडे गेल्याच महिन्यात एक केस आली होती. एका मुलगा कानात हेडफोन लावून बसला आणि रात्रभर तो हेडफोन तसाच राहिला. लूपवरती गाणी सुरू होती त्यामुळे ती गाणी तशीच वाजत राहिली. सकाळी तो उठला त्यावेळी त्याच्या कानामध्ये कंटिन्युअस गुई असा आवाज येत होता. हा एक कानाचा आजारच आहे, त्याला कर्णनाद असं म्हणतात, त्याला टिनिटस म्हणतात. बरं. तर असे आजार होऊ शकतात आणि काही कानाच्या आजारांवरती अजून तेवढी इफेक्टिव्ह औषधंही नाही आहेत. त्यामुळं उपचारांपेक्षा आम्ही जसं म्हणतो की उपचारापेक्षा प्रतिबंध चांगला, तो प्रतिबंध केलेला चांगलाच आहे. तुम्ही प्रत्येक गोष्टीचा वापर मर्यादित करा.
कारण मला असं वाटतं की सुविधा ह्या माणसाच्या चांगल्यासाठी निर्माण झालेल्या असतात, पण त्या सुविधांचा अतिवापर झाला की नक्कीच साधं उदाहरण द्यायचं त्याचा म्हटलं तर त्रास होतो. अँटीबायोटिक हे प्रत्येक आजारापासून रक्षण करतात, पण तुम्ही अँटीबायोटिकचा अतिवापर केला तर त्याचे साईड इफेक्ट होणार. मग याच्यामध्ये आता जसं कानांचे जे काही त्रास आहेत, तर आत्ता या वाढत्या सगळ्या गोष्टींमध्ये मला एक असं निदर्शनास आलंय की घशाचे किंवा तोंडाचे जे काही कॅन्सरचं प्रमाण जे काही वाढलंय, तर भारतामध्ये त्याची परिस्थिती सध्या काय? कॅन्सरच्या बाबतीतच बोलायचं म्हणलं तर पहिल्यांदा कॅन्सर हा शब्द ऐकला की रुग्ण त्यांचं मानसिकता अर्धी घाबरून जातात. बरोबर. ते अर्धे घाबरलेले असतात की कॅन्सर हा शब्दानं. आज तोंडाचे कॅन्सर किंवा मुखाचे कर्करोग हा जो प्रकार आहे याच्यामध्ये भारतामध्ये पुरुषांमध्ये नंबर 1ला मुखाचे कॅन्सर आहेत. म्हणजे जवळजवळ 10 बिलियन पीपल्स माउथ कॅन्सरनी ग्रस्त आहेत. बापरे. एवढं प्रमाण आहे. शिवाय महिलांमध्ये तो 3ऱ्या क्रमांकाला येतो. मग याचं कारण सगळ्यांना ज्ञात आहे की ज्याच्यामध्ये गुटखा, टोबॅको, तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळं मुखाचे कॅन्सर होतात आणि त्याचं लवकर निदान करणं हे सुद्धा गरजेचं आहे. ह्याच्या निदानाच्या बाबतीत एक साधं मी सांगेन की जर कुणी तंबाखू किंवा गुटखा किंवा तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन करत असेल, त्याच्या मुखाच्या आतल्या त्वचेला म्हणजे तोंडाच्या आतली जी गुलाबी रंगाची त्वचा असते त्याचा जर रंग किंवा कलर चेंज झाला, त्याचा मुखाच्या आतली त्वचा ही साधारणतः गुलाबी लाईट पिंक वर्णाची असते, पण त्याचा जर कलर चेंज झाला, त्याचा कलर प्रथमतः सफेद होतो, त्याला आम्ही फायब्रोटिक चेंजेस म्हणतो. बरं. आणि त्यानंतर तिथं जखमा व्हायला लागतात आणि एकदा का ती जखम झाली की त्याचं रूपांतर कॅन्सरमध्ये होतं. कॅन्सर म्हणजे एखाद्या पेशीचा प्रमाणापेक्षा जास्त ती वाढणे किंवा त्याची ग्रोथ फास्ट होते आणि ती ग्रोथ अनकंट्रोल्ड ग्रोथ होते, अनियंत्रित वाढ होते आणि मग कॅन्सर होतो. त्यामुळे मुखाच्या कॅन्सरसाठी तंबाखूजन्य पदार्थ हे टाळायलाच पाहिजे. बरं. हे प्रमुख आहे. आणि त्याच्याबरोबर आजकाल वाढते केमिकल, पेस्टिसाइड्स. आता काही लोक असतात आमच्याकडे येणारे की कधी स्मोकिंग केलेलं नाही तरी कॅन्सर झालेला असतो. याच्या पाठीमागची कारणं हीच सांगता येतील की आजकाल वाढतं पेस्टिसाइडचं प्रमाण. घशाच्या आजारांमध्ये गरम पदार्थ घेतलेले नक्की चांगले असतात. थंड पदार्थांनी घशाचे आजार वाढतात. मग ते आईस्क्रीम असो, कोल्ड्रिंक असो थंड पाणी किंवा असो. थंड पाणी असो, त्यांनी घशाचे आजार वाढण्याची शक्यता अधिक असतात. गरम पदार्थ घेतले, त्याच्यामध्ये चहा. तर चहा तुम्ही किती प्रमाणात घेता ही एक गोष्ट महत्त्वाची आहे. आजकाल मेडिकेटेड टी पण बाजारात उपलब्ध आहेत किंवा आपल्या घरातसुद्धा जर सर्दी खोकला झाला तर आल्याचा चहा दिला जातो. तर हे उपाय घशासाठी नक्कीच चांगले ठरू शकतात. बरं. आणि याच्यामध्ये आता या 18 वर्षाचा तुमचा जो कालावधी आहे, पेशंट आल्यानंतर ते सगळ्यात पहिले डॉक्टरला बऱ्यापैकी असं सांगतात की डॉक्टर मला कसं तरी होतंय. तर याचं निदान तुम्ही कसं करता की याला काय होतंय नक्की? खरं सांगायचं म्हणलं तर एवढ्या वर्षाच्या रुग्णसेवेच्या काळामध्ये हा प्रश्न दिवसातून कमीत कमी 10 ते 12 वेळा तर विचारला जातो. कसं तरी होतं हा शब्द डॉक्टरांच्या दृष्टीनं खूप कॉमन आहे, पण कधी कधी असं होतं नेमकं म्हणायचं काय, नक्की म्हणायचं काय याचा शोध बऱ्याच वेळा घ्यायला लागतो. ह्या सगळ्या गोष्टींच्या पाठीमागं पेशंट कोणत्या अटायरमध्ये येतो, कसा येतो पेशंट, की त्याची देहबोली काय आहे, याचा विचार आम्ही बऱ्याच वेळा करतो. की पेशंट अगदी आला आहे आणि डोकं धरलं आहे आणि डॉक्टर खूप कसं तरी होतं आहे. कदाचित आम्ही असा अंदाज करू शकतो की डोकं दुखत असेल त्याचं, किंवा कानाला लावून हात आला आहे आणि डॉक्टर खूप त्रास होतो आहे, कसं तरी होतं आहे, नाकात वळवळल्यासारखं होतं आहे, किंवा कणकण ह्या शब्दाला सुद्धा वेगवेगळ्या भाषेत, म्हणजे नगरचा पेशंट आला तर त्याचा वेगळा असतो, पश्चिम महाराष्ट्रातला आला तर शब्द वेगळे असतात. त्यामुळं काही वेळेला आम्ही अंदाज करतो. शिवाय पेशंटला काही वेळेला प्रतिप्रश्न विचारतो की काय होतं आहे नेमकं, कसं तरी होतं आहे म्हणजे काय होतं आहे. मग पेशंटची बऱ्याच वेळा मानसिकता जपावी लागते, पेशंटशी चांगल्या पद्धतीनं काउन्सिलिंग करायला लागतं आणि हळूहळू मग पेशंट सांगतात. त्याच्यासाठी आम्ही हिस्ट्री टेकिंग प्रॉपर घेत असतो. यामध्ये तुम्हाला असं किती वाटतं की डॉक्टरनी हुशार असण्यासोबत एक पेशंट बरोबर त्याचं बोलणंही चांगलं असावं आणि एक छान असं कॉर्डिनेशन असावं जेणेकरून पेशंट बरा होतो का त्याच्या डॉक्टरांच्या बोलण्यातनं आणि त्यांच्या चांगल्या रिस्पॉन्समधनं पेशंटला औषधांनी तर फरक पडतोच, पण त्यांच्या बोलण्यातनं आणि वागण्याच्या पद्धतीवरनं पण पेशंटला काही फरक पडतो का, असा अनुभव आहे काय?
खूप सुंदर प्रश्न विचारला आहे. सांगायचं म्हणलं तर कम्युनिकेशन स्किल मेडिकल फील्डमध्ये असायलाच पाहिजे. आजकाल आमच्या मेडिकलच्या विद्यार्थ्यांमध्ये कम्युनिकेशन स्किलच्या रिलेटेड बरीच जागृती केली जाते. अभ्यासक्रमामध्ये सुद्धा याचा थोडाफार भाग येतो. तर प्रत्येक डॉक्टर ही औषधं देतच असतात किंवा काही आजारावरती ठरलेली औषधं असतात. पण काही रुग्ण म्हणतात की मला तुमच्याकडे आल्यानंतरच बरं वाटतं. याचं कारण असं आहे की तुम्ही तुमच्या रुग्णांशी किंवा पेशंटशी तुम्ही कसं बोलताय यावरती खूप अवलंबून आहे. कारण आजारामध्ये धीर देणं किंवा ॲश्युरन्स हा खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला सांगायचं म्हणलं तर आत्ता 2020पासून ते 2020, 21, 22, 23 या काळात जो कोरोना किंवा कोविड जो आजार आला होता त्याच्यामध्ये खूप मोठी महामारी झाली, याची सगळ्यांना कल्पना आहेच. त्या आजारामध्ये जवळजवळ 40% जास्त रुग्ण हे भीतीपोटी सिरियस झाले किंवा भीतीपोटी त्यांना जीव द्यावा लागला असं झालं होतं. कारण ॲश्युरन्स खूप महत्त्वाचा असतो मेडिकल फील्डमध्ये. जोपर्यंत तुम्ही एखाद्या रुग्णाला नाही हा आजार तुमचा बरा होणार, जोपर्यंत असा विश्वास देत नाही तोपर्यंत तो रुग्ण बरा व्हायला विलंब लागतो. जर तुम्ही विश्वास देण्याबरोबर म्हणजे मेडिकल ॲश्युरन्स बरोबर प्रॉपर ट्रीटमेंट दिली तर नक्कीच माझा स्वतःचा अनुभव आहे की रुग्ण लवकर बरे होतात आणि भरभरून आशीर्वादही देऊन जातात. बोलता बोलता आपण या ज्या कोरोना काळामधल्या तुम्ही विषयावर आल्यात, तर मला तुम्हाला प्रश्न असा आहे याच्यामध्ये की गेले 18 वर्ष आले तुम्ही कान नाक घसा तज्ज्ञ आहात. तर याच्यामध्ये मला एक गोष्ट सांगा की कोरोना काळामध्ये नेमकं घशामध्ये कुठल्या प्रकारचं ते इन्फेक्शन होत होतं आणि लोक इतकी का घाबरत होती, आणि याच्या आधी तसं कधी झालं नाही आहे का, किंवा याच्या पुढं कधी होईल का नाही होईल? म्हणजे नक्की लोक घाबरण्याचं कारण काय होतं आणि त्याचं वाढतं प्रमाण असण्याचं कारण काय होतं नक्की? आता कोरोना हा व्हायरस हा आधीपासूनच अस्तित्वात होता. काळानुसार व्हायरसमध्ये पण म्युटेशन होत असतात, बदल होत असतात. त्या दरम्यान जो आलेला कोरोना व्हायरस आहे त्याला आपण कोविड व्हायरस असं म्हणतो, कारण डिसेंबरच्या दरम्यान तो व्हायरस आलेला होता. त्या आजारामध्ये तो व्हायरस आपल्या कान नाक घसा याच्याबरोबर श्वसन संस्थेवर आघात करत होता किंवा श्वसन संस्था त्याच्यामुळे बाधित होत होती. तर ह्याच्यामध्ये श्वास घ्यायला त्रास होणं हे प्रमुख लक्षण होतं. त्याच्याबरोबर नाकातून पाणी येणं, गंधज्ञान म्हणजे वास न येणं, घसा दुखणं, ताप येणं, विकनेस, आणि त्यानंतर पुढच्या त्याच्या सिव्हिअर स्टेजमध्ये जर गेलं तर श्वास घ्यायला त्रास होणं म्हणजेच ऑक्सिजनची कमतरता. ही लक्षणं साधारणतः दिसत होती. पण काही लोकांना जेव्हा ही लक्षणं खरंच काही रुग्णांमध्ये तेवढी सिरियस होती, पण काही रुग्ण घाबरून त्यांच्यामध्ये तो सिरियसनेस निर्माण झालेला होता. बरं, म्हणजे की बऱ्यापैकी तुम्ही जे म्हणता 40% ज्या लोकांनी जीव गमावलाय तो भीतीपोटी जास्त गमावलाय की त्याच्या अभ्यास नसल्यामुळे म्हणू शकतो आपण. बरं, तर ह्या सगळ्या गोष्टी शिकत असताना हे तुम्ही जे डॉक्टर करिअर हे करत असताना याच्यासोबत तुम्हाला असा दुसरा आणखी कुठला छंद काही? मी मी लहानपणापासून अध्यात्म क्षेत्रामध्ये माझ्या घरचं वातावरण, माझ्या घरातले सगळे वारकरी संप्रदायात आहेत. मी स्वतः ज्ञानेश्वरीवर प्रवचन करतो. बरं, मी वयाच्या 11व्या वर्षापासून ज्ञानेश्वरीवर प्रवचन करतो. साधारणतः महाराष्ट्रात माझे 100 ते 150च्या आसपास कार्यक्रम झालेले आहेत. तर त्याच्या अनुषंगानं जर थोडं बोलायचं म्हटलं तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये किंवा कुठल्याही आजारामध्ये अध्यात्माचा अस्तित्व असणं खूप महत्त्वाचं आहे. इवन तुमच्या जीवनामध्ये पण अध्यात्म असायलाच पाहिजे, तरच तुम्ही सगळं जो आपण व्याप करत असतो तो एवढ्यासाठीच असतो की मला शांती मिळेल. शांती किंवा समाधान जर पाहिजे असेल तर मी माझ्या रुग्णांना नेहमी सांगत असतो की तुम्ही 4 गोष्टी लक्षात ठेवा. मला आवडेल सांगायला की मी माझ्या सगळ्या पेशंटना एक मंत्र सांगत असतो, ओम युग्नोराय नमः. बरं, वा. आयुष्यात येणारे जे अडचणी असतात, जे प्रॉब्लेम असतात, त्यांच्याकडं आपणाला दुर्लक्ष करता आलं पाहिजे, जाणीवपूर्वक दुर्लक्ष करता आलं पाहिजे. पण तुम्हाला कळालं पाहिजे की कुठल्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे आणि कुठल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं आहे. कारण जर तुम्हाला त्रास देणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर त्या गोष्टी तुमच्यापासून हळूहळू लांब जायला लागतात, आणि जर तुम्ही त्याच्याकडे खूप लक्ष दिलं तर त्या नसणाऱ्या गोष्टीसुद्धा जवळ यायला लागतात. आजाराच्या बाबतीतही असंच आहे. आमच्याकडे काही रुग्ण येतात की घशाचा त्रास होतोय, घशात खवखवत आहे. मग त्याच्या डोक्यात असं असतं की अरे घशात खवखवत आहे किंवा टोचल्यासारखं होतं आहे म्हणजे मला कॅन्सर झाला की काय. बरं,
असूही शकतं. त्याच्यासाठी एंडोस्कोपी सारख्या तपासण्या असतात. त्या एंडोस्कोपी करून आम्ही त्याचं निदान करत असतो. बायोप्सीसारखे तपासण्या आहेत, त्याच्यातून निदान होतं. तर कुठल्याही गोष्टींकडे दुर्लक्ष करणं तेवढंच महत्त्वाचं असतं. आणि त्याच्या उलट विरुद्ध अर्थानं असं सांगेल की ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत तिथं तुम्ही लक्षही द्यायला पाहिजे. बरं. दुसरी गोष्ट मी असं सांगत असतो की काही गोष्टी आपल्याला आयुष्यात ॲक्सेप्ट करायला पाहिजेत, स्वीकारायला पाहिजे. साधं उदाहरण, आपला हा अंगठा जाड आहे आणि करंगळी बारीक आहे म्हणून तुम्ही कधी रडलाय का? नाही. अंगठा का जाड आहे आणि करंगळी का बारीक आहे? नाही, मी रडलेलं नाही, तुम्ही रडलेलं नाही, किंवा मला वाटतं की अजून कोणी रडलेलं नाही. पण ज्यावेळी तुम्हाला असं क्लिक होतं की अरे माझा अंगठा जाड आहे आणि करंगळी बारीक आहे, त्यावेळी मग आपल्याकडे काहीतरी गडबड व्हायला सुरुवात होते. म्हणजे पण जेव्हा आपण हे स्वीकारलेलं आहे की अंगठा जाडच असतो, करंगळी बारीकच असते, तसं आपल्या आजूबाजूला काही माणसं असतात. स्पेशली मी फॅमिली काउन्सिलिंग करताना मी असं सांगत असतो की तुमच्या घरातली जी काही लोक असतात, साधारणतः आपणाला ज्या गोष्टी आहेत, ज्या गोष्टीमध्ये बदलच होणार नाही, त्या गोष्टी आपल्याला आहेत तशा ॲक्सेप्ट करायला. माझ्याकडे एखादा रुग्ण आला तर त्यांना सांगतो की तुमचे आई वडील, भाऊ बहीण, बायको, सासू सासरे, नवरा बायको, जे कोणी आहेत त्यांना आहे तसं ॲक्सेप्ट करा. तुमचा अर्धा त्रास कमी होतो. प्रत्येक वेळी त्यांना तसं आहे तसं ॲक्सेप्ट नाही केलं तर पुढच्या माणसातल्या चुका जास्त दिसायला लागतात. म्हणून आपण दुसरी गोष्ट काय आहे तर ॲक्सेप्ट करायला शिकलं पाहिजे. तिसरी गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि हे आयुष्यात लागू शकते. मला वाटतं की सर्वांनी लक्षात ठेवायला पाहिजे की आपण जगात कुणाचंही मालक नाही. मग ते आपल्या घरात पाळलेला एखादा पेट असो, पाळीव प्राणी असो, किंवा आपल्या घरातली एखादं बाळ असो, किंवा अगदी वृद्ध व्यक्ती असो, कुणाचंही आपण मालक नाही आहे. त्यामुळं पुढच्या माणसानं कसं वागावं हे आपल्या हातात नसतं. आपल्या हातात एवढंच असतं की आपण कसं वागावं. कारण बऱ्याच वेळा आपल्या दुःखाचं कारण असतं की आपल्या जवळचे लोक, आपले डिअर अँड नियर वन्स जे असतात, ते आपल्या मनाप्रमाणे वागत नाहीत म्हणून दुःख होतं. म्हणजे आजकाल जे फॅमिली प्रॉब्लेम्स होतात त्याच्यामध्ये की बायको मनासारखं नाही वागली, नवरा मनासारखा नाही वागला, ह्याच्यामुळं मोठे प्रॉब्लेम्स सुरू आहेत. तर तुम्ही पुढच्या माणसाला आहे तसं ॲक्सेप्ट करा आणि हे लक्षात ठेवा की त्याची प्रत्येक कृती तुम्ही नियंत्रित नाही करू शकत. आणि मला एक नेहमी गोष्ट वाटते की आपला आनंद हा दुसऱ्याच्या ॲक्टिव्हिटी किंवा वागण्यावरती अवलंबून नसावा. जर आपला आनंद दुसऱ्यांवरती अवलंबून असेल ना तर तो माणूस फार काळ सुखी राहू शकत नाही. आपला आनंद, मी साधं सांगतो की तुम्हाला पाणीपुरी खाऊ वाटते ना, गाडी साईडला लावा, जावा. प्रत्येक वेळी पाणीपुरी खाण्यासाठी तुमचा मित्र किंवा मैत्रीणच बरोबर असायला पाहिजे किंवा घरातलेच कोणी तर बरोबर असायला पाहिजे असं नाही. वाटते जावा एखाद वेळेस. कधी वाटते की तुम्हाला सिनेमा बघायला जायचं आहे, एकटं जा. प्रत्येक वेळी कंपनी ही सवय हळूहळू आपणाला सोडून स्व आनंद आपणाला शोधायला पाहिजे. आणि चौथी गोष्ट महत्त्वाची म्हणजे की आपण जसं कोणाचं मालक नाही तसं ह्याला विरुद्धार्थी पण नियम लागू होतो, आपलंही कुणी मालक नाही आहे. बरं. म्हणजे मनासारखंही राहता आलं पाहिजे. पण मला नेहमी वाटतं की मनासारखं राहताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की स्वतःला त्रास नाही झाला पाहिजे. स्वतःला त्रास नाही झाला पाहिजे. आणि दुसरं एक साधं आहे की मनासारखं वागताना आपल्या फॅमिलीला म्हणजे आपल्या कुटुंबाला त्रास नाही झाला पाहिजे. ह्या दोन गोष्टी सांभाळून मग बाकीचे लोक काय म्हणतात त्याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. या दोन गोष्टी सांभाळून मनासारखं वागा. मग तरुण पिढीच्या बाबतीत बोलायचं म्हणलं तर मी असं म्हणेन की मनासारखं वागताना आनंद होतो म्हणून कोणतीही व्यसनं नका करू. व्यसनांपासून राम राहा. फॅमिलीमध्ये बाबतीत म्हणाल तर मनासारखं वागताना तुम्ही सगळ्या समाजाचा आणि कुटुंबाचं भान ठेवून राहायला पाहिजे. या गोष्टी पाळल्या तर मला असं वाटतं की कमीत कमी दुःख येतं आणि आनंद खूप होतो. आणि अशा आजारांच्या बाबतीत हीच मेंटॅलिटी राहिली पाहिजे की आजारांच्या बाबतीत तुम्ही जेवढं कणखर असाल तेवढे आजार लवकर बरे होतात. बरं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून मला एक वाक्य नेहमीच सांगावंसं वाटतं, आले संकट जरी अपार तरी धैर्य न टाकीजे. अगदी शिवाजी महाराजांचं आयुष्य असंच होतं. आरोग्याच्या बाबतीत, मनाच्या बाबतीत तुम्ही जेवढं धैर्य ठेवाल, जेवढे धाडसी असाल तेवढे आजार लवकर बरे होतात. आणि धाडसामुळं मनही कणखर राहतं. त्याला जिंकायचं आहे, मग आजार असून दे, आयुष्य असून दे किंवा तुमचं काम असून दे, याच्यात जर तुम्हाला प्रयत्न करायचे असेल तर तुम्ही धाडसी राहायलाच पाहिजे. याच्यामध्ये आता तुमच्या या सगळ्या एक्सपिरियन्समध्ये एक असं एखादा उदाहरण मला आहे का की औषध आणि अध्यात्म ह्या दोन्ही गोष्टींचा तुम्ही कोणाला तरी वापर करायला सांगितलाय आणि त्याचा एक वेगळा रिझल्ट तुमच्या समोर आलेला आहे? आता मी तुम्हाला सांगितलं आत्ताच्या 4 गोष्टी,
ह्या मी माझ्या बऱ्याच रुग्णांना सांगत असतो. कारण मानसिक स्वास्थ्य आजारामध्ये अगदी उदाहरणच द्यायचं म्हणलं तर माझ्याकडे एक सिंगर गायक येत होते आणि त्यांना वारंवार घशाचा त्रास होत होता. आयुर्वेदामध्ये आणि इवन वेदांचा आद्यसार तुम्हाला ओमकार ओम माहीत असेल मंत्र आहे किंवा गायत्री मंत्र आहे. आम्ही त्या रुग्णामध्ये आणि इतरही रुग्णामध्ये त्याचा वापर केलेला आहे आणि त्याचा खूप प्रभावी त्याचे आम्हाला फायदे झालेले रुग्णांमध्ये दिसले. आम्ही रुग्णांना ज्यांना स्पेशली स्वरयंत्राचे आजार असतात अशा रुग्णांना किंवा श्वसनाचे आजार असतात अशा रुग्णांना आम्ही प्राणायाम करायला सांगतो. त्याच्याबरोबर ओंकार करायला सांगतो. कशा प्रकारे ओंकार करायला सांगतो? हां, ओंकारच्या बाबतीत जर सांगायचं म्हणलं तर ओंकारमध्ये अ, उ आणि म हे 3.5 मात्राचा ओंकार हा शब्द बनलेला आहे. वेदांचं आद्य शब्द असंही म्हणलं जातं ओंकारला. तर ओंकारमध्ये सुरुवातीच्या काळात घशाचे जर आजार असतील तर आम्ही सुरुवातीचा जो ओंकारमधला अ, उ आहे हा दीर्घ घ्यायला सांगतो. म्हणजे मी थोडंसं करून दाखवतो तुम्हाला. खोल श्वास घ्यायला सांगतो रुग्णाला आणि सुरुवात करताना ह्याच्यामध्ये म ह्रस्व असतो आणि अ उ जो आहे तो दीर्घ असतो. पण तेच जर कानाचे आजार असतील, स्पेशली कर्णनाद नावाचा जो आजार आहे टिनिटस, कानात एक वेगळा स्वर येत असतो पेशंटला जो फक्त पेशंटच ऐकत असतो. सांगत असतात की काहीतरी कानामध्ये आवाज येतो, गुई आवाज येतो, वेगवेगळे आवाज येतात. त्याचं वर्णन रुग्ण करत असतात. तर त्यांच्यामध्ये आम्ही हाच ओंकारचा जो आहे त्यातला म दीर्घ घ्यायला सांगतो. म्हणजे ओम अशा पद्धतीने. आणि आम्ही रुग्णांना सांगतो की हळूहळू सुरुवातीला जे तुमचा ओंकारचा जो म्हणण्याचा जो काळ आहे तो साधारणतः अंदाजे जर आपण ज्यांची प्रॅक्टिस नाही ते साधारणतः 10 ते 12 सेकंद हे वाढवू शकतात. ते रुग्णाला 18 ते 22 सेकंद, काही रुग्ण 30-32 सेकंदापर्यंत पण ते वाढवतात. ते जेवढं वाढेल तेवढी तुमची लंग कपॅसिटी, जे स्वरयंत्राच्या रिलेटेड जे मसल्स आहेत, लॅरिंजियल मसल्स म्हणतो, जे स्वरयंत्राचे स्नायू आहेत, त्यांना बळकटी देण्याचं काम करतात आणि नक्कीच त्याचा फायदा होतो. म्हणजे याचा फायदा होतो, याचा अनुभव तुम्हाला आहे. फक्त त्याच्याबरोबर तुम्हाला योग्य औषधोपचारांचा वापर करायला पाहिजे, योग्य तपासण्या केल्या पाहिजेत. साधारणतः स्वरयंत्राचे आजार आहेत याच्यासाठी आम्ही लॅरिंगोस्कोपी म्हणजे स्वरयंत्राची दुर्बिणीद्वारे तपासणी करत असतो आणि त्या तपासणीमधून प्रॉपर आम्ही निदान करतो. याच्यामध्ये एक कॉमन आजार आहे, याला लेक्चरस लॅरिंग्स किंवा सिंगर्स लॅरिंग्स म्हणतात. आता तुम्ही लोक मीडिया क्षेत्रात आहे, कंटिन्युअस बोलायला लागतं किंवा काही प्राध्यापक वगैरे असतात, लेक्चरर असतात किंवा ज्यांना खूप मोठ्या आवाजात बोलायची सवय असते, अशा लोकांना स्वरयंत्रावरती नोड्यूल्स येतात, त्याला वोकल नोड्यूल्स म्हणतात. स्वरयंत्रामध्ये बारीक गाठी येतात. त्या बऱ्याच वेळा गाठ आली की कॅन्सर असं वाटतं, पण बऱ्याच वेळा त्या नॉन कॅन्सरच असतात. तर ते दुर्बिणीद्वारे तपासणीद्वारे ते कळतं आणि त्याच्यामध्ये आम्ही हे प्रकार त्याच्याबरोबर औषधोपचार देतो. त्याच्यामध्ये इव्हन स्टिरॉइड्सचा सुद्धा चांगला. प्रत्येक वेळी स्टिरॉइड हे मारकच असतात असं नाही, स्टिरॉइडनी प्रत्येक वेळी साईड इफेक्ट होतातच असं नाही. हां, बऱ्याच वेळा लोकांना हा तर म्हणजे हे लोकांना असं वाटतं की स्टेरॉइड असतं, त्याच्यामध्ये स्टेरॉइड असतं, ते घेऊ नका, त्यांच्या औषधांमध्ये स्टेरॉइड असतं. तर म्हणजे स्टेरॉइड म्हणजे नक्की काय असतं? हां, स्टिरॉइड म्हणजे ही एक प्रकारची औषध आहेत जी स्पेशली जिथं इन्फ्लामेशन म्हणजे जिथं सूज असते ती सूज कमी करण्यासाठी किंवा एखाद्या औषधाची जी क्षमता आहे ती वाढवण्यासाठी सुद्धा स्टिरॉइडचा वापर केला जातो. त्याचा वापर योग्य मात्रेमध्ये आणि ती बंद करतानाची सुद्धा एक वेगळी पद्धत आहे. तशा प्रमाणात गरजेनुसार जर स्टिरॉइडचा वापर केला तर ते नक्की वरदान आहे. बरं, आता तुमचं स्वतःचं क्लिनिक असण्यापासनं तुमचं स्वतःचं एक आयुष लाईफ फाउंडेशन आहे, तर हे कशा प्रकारे काम करतं? आमची आयुष लाईफ फाउंडेशन ही संस्था आहे, रजिस्टर्ड संस्था आहे. या संस्थेच्या मार्फत आम्ही पूर्णतः संबंध महाराष्ट्रात, पुणे आणि महाराष्ट्रात, मग सांगली असो, पुणे असो किंवा बाकीच्याही इतर भागांमध्ये आम्ही जवळजवळ 100पेक्षा जास्त मोफत आरोग्य शिबिरं घेतलेली आहेत. या संस्थेच्या माध्यमातून आम्ही डोळ्याचे जे आजार असतात किंवा डोळ्यांचे विकार असतात
त्याच्यासाठी रुग्णांना सवलतीच्या दरात किंवा काही रुग्णांना मोफत आम्ही शस्त्रक्रियेची सोय पण दिलेली आहे. कान न घशाचे आजार, काही अशा वस्त्या आहेत, त्या वस्त्यांमधल्या पण काही रुग्णांना आम्ही मोफत सेवा देतो आणि त्या रुग्णांना त्या सेवेचा लाभ होतो. साधारणतः ह्या संस्थेच्या माध्यमातून आत्तापर्यंत जवळजवळ 5 ते 7 हजारपेक्षा जास्त रुग्णांनी लाभ घेतलेला. मला सर सांगा की आत्ता जे वाढतं जे वायू प्रदूषण आहे, म्हणजे गाड्यांचा धूर, ही जी काही जमिनीवरनं उडणारी जी काही धूळ आहे, माती, तर याचा जो काही नाकाच्या वगैरे ज्या काही ॲलर्जी होतात, तर याच्याबद्दल तुमचं काय सांगणं असेल? एअर पोल्युशन जे आहे याच्यामुळं नाकाचे आणि त्याच्याचबरोबर श्वसनाचे आजार होतात. आणि असं म्हटलं जातं की आपण आपल्या नरिशमेंटमध्ये ऑक्सिजन किंवा हवेचा खूप मोठा वाटा आहे. म्हणजे आपण अन्न आणि पाणी ज्या प्रमाणात घेतो त्याच्यापेक्षाही आपल्या बॉडीचं नरिशमेंट होण्यासाठी ऑक्सिजनचा किंवा हवेचा खूप मोठा रोल आहे. नाकाच्या आजाराच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर आजकाल ह्या वायू प्रदूषण, वाढणारं वायू प्रदूषण, धूळ असेल किंवा काही केमिकल्स आहेत, इंडस्ट्रियल हजार्ड्स म्हणतो आम्ही त्याला, औद्योगिक धोके जे असतात, म्हणजे इंडस्ट्रीजमधून निघणारे केमिकल्स आहेत, याच्यामुळं नाकाचे आजार, स्पेशली नाकाच्या ॲलर्जीज खूप प्रमाणात होतात. मग त्यामुळे रुग्णांना वारंवार शिंका येणं, म्हणजे आता अशी कितीतरी रुग्ण असतात की सकाळी उठल्यानंतर जवळजवळ कंटिन्युअस एका पाठोपाठ एक 8, 10, 12 शिंका येतात. किंवा संध्याकाळी ज्यांना ॲलर्जीचं आहे, स्पेशली संध्याकाळच्या वेळेला खूप शिंकांचा त्रास होतो. अशा रुग्णांना आम्ही प्रॉपर ॲलर्जिक रायनायटिस म्हणतो आणि याचं प्रमाण आजकाल खूप वाढलेलं आहे. फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये हा एक मोठा आजार आहे आणि ॲलर्जी नियंत्रित करणं हे सुद्धा डॉक्टरांसाठी एक मोठं चॅलेंज असतं. तर त्याच्या अनुषंगानं जर सांगायचं म्हटलं तर त्या ॲलर्जीसाठी मी तरी स्वतः की कॉम्बिनेशन थेरपीचा वापर करतो. याच्यामध्ये स्पेशली काही औषधांची योजना आम्ही, त्याच्याचबरोबर काही ट्रॅडिशनल मेडिसिन्स जे आयुर्वेद आणि ह्याच्या माध्यमातून जी औषधं आहेत, या दोन्हीची सांगड घालून कॉम्बिनेशन करून आम्ही रुग्णाची ॲलर्जी नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्याचबरोबर ॲलर्जीमुळे घशाचे आजारही होतात, कारण नाकातून श्वास घेऊन तो घशातून परत स्वरयंत्रापासून फुफ्फुसांकडे जात असतो. घशाचे आजारही होतात. तुम्हाला ॲलर्जीमुळे श्वसनयंत्राचे आजार, स्पेशली अस्थमासारखे आजार होतात. प्रदूषित वायू घेतल्यामुळे लंग कॅन्सर म्हणजे फुफ्फुसाचे कर्करोग हेही मोठ्या प्रमाणात होतात. तर ॲलर्जी हा जो फॅक्टर आहे तो खूप मोठा आहे. त्यामुळं ॲलर्जी होऊ नये म्हणून सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. आणि मग जे काही आपण म्हणतो या ॲलर्जीमधनं ते नाकाचं जे काही हाड वगैरे वाढणं जो प्रकार चालतो तो म्हणजे याच्याशीच मिळून आहे का? प्रत्येक वेळी नाकाचं हाड वाढणं हे ॲलर्जीमुळंच होतं असं नाही. बऱ्याच वेळा असं ह्याच्या उलटं असतं की नाकाचं हाड वाढल्यामुळं काही लोकांना ॲलर्जीचा त्रास होतो. नाकाचं हाड वाढणं हे बऱ्याच वेळा डेव्हलपमेंटल ॲनॉमली, म्हणजे जशी शरीराची वाढ होत आहे त्यामुळे निर्माण झालेली विकृती आहे. नाकाच्या हाड वाढण्याच्या बाबतीत बरेच रुग्णांमध्ये गैरसमज आहेत की बऱ्याच वेळा नाकाचं हाड वाढलेलं असेल तर कान न घशाचे डॉक्टर जे आहेत ते त्याच्यासाठी ऑपरेशन सजेस्ट करतात आणि रुग्णांच्या मनात असं असतं की नाकाचं हाड वाढलेलं ऑपरेशन केलं तर ते परत वाढतं का खरं? पण नाही, तसं नाही आहे. नाकामध्ये जर मांस वाढलेलं असेल तर ते मांस वाढल्यानंतर त्याला टर्बिनेक्टॉमी किंवा टर्बिनेटच्या रिलेटेड ज्या शस्त्रक्रिया केल्या जातात याच्यामध्ये ते परत वाढू शकतं. पण नाकाचं हाड, ज्याला डेव्हिएटेड नेझल सेप्टम, नाकाचं हाड वाढणे किंवा नाकाचं हाड वाकडे होणे, ह्याच्यासाठी जी शस्त्रक्रिया केली जाते त्याला सेप्टोप्लास्टी म्हणतात. ती जी शस्त्रक्रिया आहे त्याचा पुनरुद्भव होण्याचा किंवा ते परत येण्याचा फारसा संबंध येत नाही. जर ऑपरेशन झालं तर ते परत येत नाही. हा तो काही रुग्णांमध्ये गैरसमज आहे. आणि मग आता हे नाकाचं घशाचं ज्या काही ॲलर्जी आहे त्याच्यामध्ये आत्ताच्या काळामध्ये मला असं निदर्शनास आलं आहे की मुलं हुक्का जो पितात तर त्याच्यामध्ये असं त्यांचं म्हणणं असतं की हुक्क्याने काही होत नाही, त्याच्यामध्ये अल्कोहोल नसतं. तर हुक्क्याला चला हा ट्रेंड सध्या सगळ्यात जोरात चालू आहे, ह्याबद्दल तुम्ही काय सांगता? मी जर असं म्हणेल की हुक्क्याला चला नाही, हुक्क्याला आता बाय बाय करा. आणि खरंच धूम्रपान, मग हुक्क्याद्वारे असू दे किंवा सिगारेट, बिडी याच्याद्वारे असू दे, धूम्रपान खरंच शरीराला खूप घातक आहे. मुखाच्या तोंडाचे जे कॅन्सर आहेत त्याच्यामध्ये धूम्रपान किंवा तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन हे खूप मोठं कारण आहे.
आणि आजकाल भारतामध्ये मुखाच्या कर्करोगाचे किंवा फुफ्फुसाचे कर्करोग ह्याचं प्रमाण खूप वाढतं आहे. बरं. म्हणजे जे काही आघाडीचे कर्करोगांचं जर आपण 1, 2, 3 नंबर केला तर त्यातल्या आघाडीच्या कर्करोगामध्ये मुखाचं म्हणजे तोंडाचे कॅन्सर आणि फुफ्फुसाचे कॅन्सर येतात. आणि त्याचं एकमेव कारण आहे की सिगरेट पिणं. म्हणजे ज्यांनी कुणी सिगरेट किंवा हुक्का घेत आहे त्यांना असं सांगेन की तुम्ही ते नाहीच घ्यायला पाहिजे. जर कुणी अगदीच त्याच्यामध्ये ॲडिक्टेड आहे तर त्यांनी ते हळूहळू कमी करायलाच पाहिजे. असा पण प्रकार आहे की त्याच्यामध्ये म्हणतात की सिगारेट खूप वेगळी आहे रे, सिगारेटमध्ये एवढं अल्कोहोल असतं, तेवढं अल्कोहोल असतं, तसं हुक्क्यामध्ये नसतं. त्यामुळे आपण हुक्का पिऊ शकतो. की आत्ताची जी पिढी आहे ती म्हणते की तू बघितलं का हुक्का आपण आतमध्ये नाही घेत. म्हणजे हा म्हणजे नक्की काय प्रकार आहे? हुक्का किती घातक आहे? तुम्ही त्याच्याद्वारे धूर किंवा गॅसेस जे काही असतात, काही वेळेला ते फ्लेवर्ड आणि त्याचे बरेच प्रकार आहेत. त्याच्याबद्दल माझा काही अभ्यास नाही किंवा मला खूप जास्त माहिती नाही. पण मी एवढं नक्की सांगेन की तुम्ही एखादी गोष्ट इनहेल करताय म्हणजे श्वसनाद्वारे आत घेत आहे तर ती फुफ्फुसात नक्कीच जाणार. किती जरी तुम्ही म्हणाला की मी तोंडानंच घेतो आणि तोंडानंच सोडतो किंवा नाकातून सोडतोय, तर असं काही नसतं. ते श्वसन नलिकेद्वारे फुफ्फुसापर्यंत जातच आणि त्याच्यात तंबाखूजन्य पदार्थांचं प्रमाण कमी जास्त प्रमाणात असतं, पण त्याचा धोका होणारच. आणि याच्यासोबतच नाकाचे इतर पण बरेच काय काय आजार आहेत, तर याबद्दल काय थोडीशी माहिती? नाकाचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाकाच्या ॲलर्जीच्या रिलेटेड ॲलर्जिक रायनायटिस किंवा प्रतिशय ज्याला सर्दीचे आजार म्हणतो. आजकाल सर्दीला तर कोविडनंतर खूपच लोक घाबरत आहेत. सर्दी झाली की लगेच जागरूक रुग्ण आहेत ते लगेच डॉक्टरांना दाखवतात. पूर्वी सर्दी म्हणजे छोटा आजार समजला जायचा, पण कोविडनंतर लोक सर्दीला घाबरतात. सर्दीमुळे नाक जाम होणे किंवा नाक ब्लॉक होणे, नाकातून पाणी येणे, श्वास घ्यायला त्रास होणे आणि ह्याच्याबरोबर डोकं जड होणे किंवा डोकं दुखणे हे आजार होतात. सर्दीमुळे सायनस किंवा सायनुसायटिसचे आजार, सायनसचा त्रास वाढणं किंवा सायनसला सूज येणं हे आजार होतात. सर्दीमुळे कानाला ऐकायला कमी येणं किंवा कान फुटणं, कानातून पू येणं किंवा हेही आजार होतात. आणि सर्दीमुळं घसा दुखणं किंवा घशाचे आजारही होतात. सर्दीच्या बरोबर अजून एक नाकाचा आजार आहे म्हणजे नॅझल पॉलिप. नाकामध्ये मांसाची वृद्धी होते, त्याला पॉलिप होणं म्हणतात. तर त्या पॉलिप ही एक आजकाल भेडसावणारा एक मोठा आजार आहे ज्याच्यामध्ये रुग्णाला पूर्णतः श्वास नाकाने घ्यायलाच येत नाही. बरं. मग ते तोंडाने श्वास घेतात, मग घोरणं, स्लीप डिस्टर्बन्स म्हणजे अर्धवट झोप होणे हे पण त्रास होतात. तर त्या पॉलिपसाठी FESS म्हणजे फंक्शनल एंडोस्कोपिक सायनस सर्जरी नावाची एक शस्त्रक्रिया आहे. त्या शस्त्रक्रियेने आम्ही ते दुर्बिणीद्वारे पॉलिप काढतो. याच्यामध्ये नाकाच्या बाहेरून कुठलीही जखम नसते, पूर्णतः ऑपरेशन दुर्बिणीद्वारे असतं आणि त्याद्वारे ते पॉलिप काढले जातात आणि त्यानंतर रुग्णाला तो त्रास कायमस्वरूपी जातो. त्याच्याबरोबर ॲलर्जी होऊ नये म्हणून ही काळजी रुग्णाने घ्यावी लागते. ती काळजी घेतली तर ते परत पॉलिप उद्भवत नाही. पण जर ॲलर्जी होऊ नये म्हणून जर रुग्णानं नाही काळजी घेतली तर पॉलिप परतही उद्भवू शकतात. त्याच्याचबरोबर स्लीप ॲपनिया नावाचा प्रकार आहे की नाकामध्ये ऑब्स्ट्रक्शन असणं ॲलर्जीमुळे किंवा नाकाच्या आतले जे टर्बिनेट म्हणून प्रकार असतो त्याची वाढ होणं, त्यामुळे नाकाला श्वास घ्यायला त्रास होतो आणि मग तो त्रास झाल्यामुळं पण रुग्णाला झोप न येणं, घोरणे हे प्रकार होतात. आजकाल कान घशाच्या आजारांमध्ये स्लीप ॲपनिया याचा पण समावेश झालेला आहे. तर त्याच्यासाठी झोपेचा अभ्यास केला जातो, स्लीप स्टडी केली जाते आणि त्याच्यानुसार रुग्णाला उपचार दिले जातात. त्याच्याचबरोबर काही रुग्णांना नाकातून वारंवार रक्त येण्यासारखे त्रास असतात, त्याला एपिस्टॅक्सिस म्हणतो किंवा काही छोट्या मुलांना पण त्रास असतात. त्याच्याचबरोबर नाकामध्ये फोड येणं, पुरळ येणं, त्याला माळी नेणं असं पण काही लोक म्हणतात साध्या म्हणजे रिजनल लँग्वेजमध्ये. तर त्याच्यावर असे आजार होतात. तर ओव्हरऑल सांगायचं म्हटलं तर कान, नाक, घसा हे एकमेकांशी रिलेटेड आहेत. नाकाच्या मागच्या बाजूनी घसा सुरुवात होतो आणि नाकाच्या मागून आणि घशाच्या मध्ये म्हणजे नाक आणि घशाच्या मध्ये एक नळी असते, त्याला इस्टेशन ट्यूब म्हणतो. ती इस्टेशन ट्यूब कानाकडे जात असते. त्यामुळं कान, नाक, घसा हे तिन्ही एकमेकांशी संबंधित आहेत किंवा को रिलेटेड आहेत असं आपण म्हणतो. आणि त्यामुळं कानाचा आजार झाला तर तो नाकाचा आजार झाला तर तो कानाला येऊ शकतो, घशाला येऊ शकतो किंवा घशाचा आजार झाला तर तो नाकाला, कानाला, घशाला होऊ शकतो. म्हणजे यांचा मुख्य रस्ता एकच आहे, एकच आहे. तिन्ही रस्ते एकांना मिळालेले. याच्यामध्ये मला आणखी एक प्रश्न असा आहे की बऱ्याच वेळा नाक जाम झाल्यानंतर तुम्ही एक नॉर्मल सजेशन डॉक्टर बऱ्याच वेळा देतात की गरम पाण्याची वाफ घ्या. तर नक्की ती गरम पाण्याची वाफ कशा प्रकारे नाक मोकळं करण्याचं काम करते? एक छोटंसं उदाहरण देऊ शकता तुम्ही? हो, नक्कीच.
वाफ घेणं हे नाकासाठी नाकाचे आजार जेव्हा असतील किंवा घशाचे आजार असतील याच्यामध्ये वाफेच्या उष्णतेमुळं आणि त्या वाफेमुळं सुदिंग इफेक्ट होतो. दुसरी गोष्ट त्याच्यामुळे थोडी सूज कमी होण्यास मदत होते. त्यामुळे जे कंजेशन आहे म्हणजे जे ब्लॉकेज झालेलं आहे ते ब्लॉकेज रिलीज व्हायला लागतं. दुसरी गोष्ट आयुर्वेदाच्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर वाफ ही उष्ण गुणधर्माची आहेत. नाकाचे कानाचे आजार हे कफाच्या आधिक्यामुळं होतात आणि वाफेमुळं नक्कीच कफ वितळतो किंवा कफ द्रवीभूत होतो आणि त्यामुळं जे काही सिक्रिशन्स आहेत ते सगळे सिक्रिशन्स नाकातले घशातले बाहेर पडायला मदत होते आणि त्यामुळं जो मार्ग आहे तो मार्ग रिकामा होतो. दुसरी एक गोष्ट मला प्रकर्षानं सांगायची आहे की ॲलर्जी आहेत, वारंवार होणारे ॲलर्जी आहेत किंवा जे नाकाचे आजार आहेत, नाक ब्लॉक होणं, त्याच्यामुळं बऱ्याच लोकांना ॲनोस्मिया म्हणजे जे वास येण्याची क्षमता आहे ना ती काही रुग्णांमध्ये कमी झालेली आहे किंवा काही लोकांना वासच येत नाही. बरोबर. असेही भरपूर रुग्ण आहेत आणि त्याच्यावरती बऱ्याच अंशी औषधं खूप कमी काम करतात. अशा कंडिशनमध्ये आम्ही रुग्णांना प्राणायाम सांगतो. त्याच्याबरोबर काही आयुर्वेदिक मेडिसिन आम्ही स्वतः तयार केलेली आहेत ती रुग्णांना देतो. त्यामुळं रुग्णांचं जे गंधज्ञान आहे, वास घेण्याची क्षमता आहे ती परत येते. बरं. पण त्याच्या पाठीमागचं नेमकं कारण काय आहे हे शोधून मग त्यावर आम्ही उपचार करत असतो की प्रत्येक रुग्णाला तीच ट्रीटमेंट दिली जाते असं नाही. त्याची कारणं वेगवेगळे, त्या कारणांचा उहापोह करून मग आम्ही त्याच्यावर उपचार करत असतो. तर डॉक्टर, माझ्या माहितीनुसार तुम्हाला ज्ञानेश्वरी आणि भगवद्गीता याचा खूप चांगला दांडगा अभ्यास आहे. हो. तर मला तुम्हाला असा प्रश्न आहे की आरोग्य आणि अध्यात्म याचा सांगड घालताना तुम्ही काय सांगाल? पहिल्यांदा दांडगा अभ्यासाच्या बाबतीत मी असं म्हणेल की अध्यात्म आणि आरोग्याचा जर समुद्र असेल तर त्याच्या कुठेतरी काठावर मी आहे. बरं. पण मी वाचतो आणि थोडंफार त्याचं ज्ञानी आहे. मला सांगायचं म्हणजे अध्यात्म हे तुमचं मन शुद्ध करायचा प्रयत्न करत असतं आणि आरोग्य हे शरीरासाठी असतं. पण शरीर आणि मन दोन्ही शुद्ध असेल तर माणूस हा स्वस्थ असतो. आयुर्वेदामध्ये सांगताना असं सांगितलं की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य व्याधी परिमोक्षा. म्हणजे जे स्वस्थ व्यक्ती आहेत त्यांचं स्वास्थ्य. आरोग्य म्हणजे काय? डॉक्टरांनी फक्त आजारच बरे करायचे नसतात. डॉक्टरांनी जे स्वस्थ लोक आहेत म्हणजे जे हेल्दी पर्सन आहेत त्यांचं स्वास्थ्य पण रक्षण करायचं आहे आणि जे आजारी आहेत त्यांना परत स्वस्थतेकडे म्हणजे हेल्दीकडे न्यायचं आहे. ह्याच्यासाठी मनाचा आणि शरीराचा दोन्हीचा खूप महत्त्वाचा रोल आहे. ज्ञानेश्वरीत एक 9व्या अध्यायातल्या 13व्या श्लोकामध्ये एक ओवी आहे, तरी जयाचे चोखटे मानसी मी होऊनी असे क्षेत्र संन्यासी जया निधिले ते उपासी वैराग्य का. म्हणजे ज्ञानेश्वरांनी असं म्हणलं की तुमचं मन आणि शरीर शुद्ध असेल तर परमेश्वरसुद्धा तुमच्याजवळ असतो. मग अजून एक ज्ञानेश्वरीतली ओवी आहे की तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू पण भ्रांतासी कामू विषयावरी. तुमच्या हृदयामध्ये देव आहे पण आपल्या व्यापामध्ये आपण तो हृदयातला देव ओळखत नाही आणि मग बाजूला जात असतो. मला नेहमी मी जर अध्यात्मावरती व्याख्यानं देतो, प्रवचन करतो, त्यावेळी लोक मला एकाने विचारलं येऊन की डॉक्टर मग तुम्ही जर असं सांगत असाल की हृदयामध्ये देव आहे तर मग मंदिरात जायचं कशाला. मग मी त्यांना नेहमी म्हणत असतो की मंदिरात घरामध्ये असताना जी मिळते ती विश्रांती असते आणि मंदिरात गेल्यावर मिळते ती शांती असते, म्हणून मंदिरात जायचं असतं. ओके. अध्यात्मात हेच सांगितलेलं आहे की तुम्ही मनाची शांती शोधा आणि जर तुमच्या मनाची शांती शोधायची असेल तर तुमचं शरीर जर निरोगी असेल ना तरच तुमचं मन, आणि ह्याचं उलटंही आहे, जर तुमचं मन निरोगी असेल तर शरीर नक्की निरोगी राहतं. डायबिटीससारखा आजार असेल, जवळजवळ 50 ते 60% लोकांना डायबिटीस हा चिंतेमुळे होतो. कान घशाच्या बाबतीत म्हणलं तर ॲलर्जीचे आजार, डोकेदुखीसारखे मायग्रेनचे आजार, ह्याच्यामध्ये चिंतेचा मोठा रोल आहे. ह्याच्यामध्ये मानसिकता खूप महत्त्वाची असते. म्हणून तुमची जर मानसिकता जपायची असेल ना तर तुम्हाला नक्की अध्यात्माकडे यावंच लागेल. मग अध्यात्म आहे, योग आहे. अध्यात्म आणि योग दुसरं तिसरं काही नाही आहे. जिथं चांगलं आहे ना तिथं अध्यात्म आहे, जिथं चांगलं आहे तिथं देव आहे. हे साधं उदाहरण सांगतो तुम्हाला. एखादं लहान मूल असतं, एवढं कडकडी असतं, एवढं इकडं तिकडं दंगा करत असतं, ते लहान मूल एखाद्या 5-6 महिन्यातनं एवढं शांत बसतं की त्याच्या आईजवळ येते आणि म्हणते माझा राघू काय देवावानी बसला आहे. मग देव कुठे आहे? बरोबर, राघूमध्येच आहे.
म्हणजे जेव्हा तो शांत बसतो तेव्हा तिथं देवत्व दिसतं. आपल्या समाजातला एखादा चांगला माणूस जर मयत झाला, तो गेला, तर लोक म्हणतात वाईट झालं, बिचारा देवाच्या गुणाचा आहे. मग कुठं देव आहे? तुम्ही रस्त्यानं जात असतात, बसमधून जात असता, एखाद्या आजीला तुम्ही स्वतःची जागा बसून उठून देता जागा, आणि ती आजी तिथे बसते आणि तुम्हाला अगदी तुमचा हात हातात घेऊन बसते, खूप बरं झालं रे, देवासारखं भेटलास. तुम्ही एखाद्याला संकटात मदत करता आणि तुम्ही तिथं जाता आणि त्यावेळी तो माणूस म्हणतो की अरे थँक्यू व्हेरी मच, देवासारखा धावून आला. मग देव कुठे आहे? मला नेहमी वाटतं की तुमचं चांगुलपणा म्हणजे देव आहे. कबीर सुद्धा म्हणतात, कबीरा कहे जग अंधा अंधी जैसे काय, बछडा ता सो मर गया झुटी चामचट आहे. जग आंधळ आहे ते, म्हणजे लोक म्हणजे वास्तवापेक्षा अवास्तवाकडे जास्त जातात. आभासामध्ये बऱ्याच वेळा आपण जीवन जगायला जातो. अध्यात्म हेच सांगतं की आभास सोडा, वास्तवतेनं जगा. आणि आरोग्यासाठीही हे महत्त्वाचं आहे की तुम्ही आरोग्याकडं, सगळ्यात मोठा आरोग्य क्षेत्रातील रुग्णांचा जर काही मोठा प्रॉब्लेम असेल, मला असं वाटतं की, तर दुर्लक्ष करणं. आजारांवरती वेळेवर लक्ष द्या. ज्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे त्या गोष्टीकडे आपण लक्ष देत नाही, आणि ज्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायला जातं त्याकडे अधिक लक्ष दिलं जातं. त्यामुळं मला असं वाटतं की जर एखादा आजार असेल, वेळच्या वेळी तज्ज्ञांचा सल्ला घ्या, वेळच्या वेळी डॉक्टरांनी दिलेले औषधोपचार घ्या, गरज असतील तर गरजेनुसार तपासण्या करून घ्या, आणि त्याच्यावर योग्य उपचार केला तर नक्कीच रुग्ण एकदम बरा होतो. अध्यात्म म्हणजे मनाची शांती. म्हणजे मनस्वी जर तुम्ही शुद्ध असाल आणि त्याचबरोबर तुमचं शरीरही शुद्ध असेल, मनाच्या शुद्धीसाठी जसं मी अजून एक उदाहरण तुम्हाला देतो की मनात बऱ्याच वेळा असं होतं की आपण खूप गोष्टी मनात साठवून ठेवतो. मग साधं उदाहरण द्यायचं म्हटलं तर घरात कचऱ्याचा डब्बा असतो, डस्टबिन असतं, त्याच्यामध्ये तुम्ही 1 दिवस कचरा टाकला तर काही नाही होत, पण 10 दिवस त्याच डस्टबिनमध्ये कचरा टाकत गेला तर एक तर ते डस्टबिन ओसंडून व्हायला लागेल, दुसरं त्या डस्टबिनमधून वास यायला लागेल. बरोबर. मग मनाचं पण तसंच आहे. तुम्ही एवढ्या गोष्टी मनात भरून ठेवता की अरे हे मला झालं. मला असं वाटतं की वेळच्या वेळी बोलत जा. पुढच्या माणसाचं मन जपून वेळच्या वेळी बोलायला पाहिजे. मनात एखाद्या गोष्टींची शंका कुशंका असेल तर त्या रिलेटेड तज्ज्ञ आहेत, कुणाजवळही न बोलता त्या रिलेटेड तज्ज्ञांच्या जवळ जाऊन बोलावं, कुणाजवळ तरी मन मोकळं करावं. अगदीच काही प्रश्न असे असतात की आपण कुणाशीच बोलू शकत नाही, तर मला असं वाटतं की ते प्रश्न आपण एखाद्या कागदावर लिहून घ्यावे, स्वतःला विचारावं की अरे तिथं काही पर्याय आहे का, असेल तर ते सोडवायचा प्रयत्न करा, नसेल तर ही गोष्ट सोडून दिली तर काही महत्त्वाची नसेल तर ती करा. म्हणजे आपण टाईम मॅनेजमेंट किंवा सेल्फ मॅनेजमेंट करताना 4 विभाग करत असतो की ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, पण ती महत्त्वाची असेल तर मी स्वतः करायला पाहिजे का, तर ती स्वतः करा. मी महत्त्वाची असून पण ती जर दुसऱ्यांनी केली असेल, दुसऱ्याकडून करून घेता येत असेल तर ती दुसऱ्यांकडून करून घ्या. काही गोष्टी महत्त्वाच्या असतात पण नाही केल्या तरी चालतील, म्हणजे महत्त्वाच्या नसतात पण काही गोष्टी करायला लागतात. जसं की तुमच्या मोबाईलमधला मेल बॉक्स आहे, तो त्यातले नको असणारे मेल डिलीट करणं हे एक काम आहे, खूप महत्त्वाचं नाही आहे, पण ते जर नाही केलं तर काय होईल, तुमचा मोबाईल फुल होणार. म्हणजे काही गोष्टी महत्त्वाची कामं नसली तरी त्याच्याकडे सुद्धा तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे सुयोग्य पद्धतीनं जर तुम्ही मनाचा आणि शरीराचा दोन्हीची निगा राखली तर खरंच माणूस सुखी आणि समृद्ध आयुष्य जगू शकतो. शरीराची निगा राखण्यासाठी नियमित व्यायाम, आजकाल म्हणजे मी जे बघतोय, म्हणजे तुम्ही स्वतः असाल किंवा बाकीची लोक आहेत, तर भरपूर लोक हेल्थ कॉन्शियस झालेत. पण हेल्थ कॉन्शियस होताना माइंड कॉन्शियस होणंही तेवढंच गरजेचं आहे.